तर नमस्कार यूट्यूब मंडळी, मी मिलिंद गुरव तुमचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मिलिंद वर्सेस वाईल्ड. तर तुम्ही बघता आम्ही सगळे युनिफॉर्म ड्रेसमध्ये आहोत. सगळ्यांनी पिवळे सदरे घातले आहेत. कारण पण त्याचं खास आहे, आम्ही पुन्हा एकदा आलो आहोत कोकणात आमच्या गावी शिमगा उत्सवासाठी. आज आमची देवी येणार आमच्या दारात पालखीने. आणि श्रेयस कुठे आला तर त्याची या स्वागताची तयारी करायला आम्ही असे मस्तपैकी पिवळे सदरे घालून तयार आहोत. आणि इथे तनू अपू रांगोळी घालतायत, तयार करतात. आणि अव्यान पण तयार आहे मस्त पिवळा सदरा घालून. तर तुम्ही सगळीकडून बऱ्याच ठिकाणून ऐकलं असेल की कोकणी माणूस हा शिमगा उत्सव आणि गणपती उत्सवासाठी जातो गावी. तसेच आम्ही आलो. आता आमची देवी देवळातून आमच्याच वाडीतल्या बाजूच्या घरात आले, नंतर तिकडून ती आमच्या घरात येईल. मग आम्ही देवीची पूजा अर्चा करू. खूप बरं वाटतं. इतके वर्ष या देवीला भेटण्यासाठी आम्ही देवळात जातो. ती देवी आज आमच्या दारात येणार आहे. आम्ही मनोभावी तिची पूजा करणार. आणि या बघा, काय बोलतो तू, कसं वाटतंय तुला? मला एकदम भारी वाटतं. आणि गावाला आल्यावर आहे ना माझी सगळी मजा स्टार्ट होते. जेवढी मला मुंबईला मजा येत नाही ना तेवढी इथे मजा येते. का बोलतो? इथे मजा खूप येते. हा, का पण मजा येते? काय कारण? ना इथे इथून असं चक्कर बिक्कर लावायला, इथे अंगण मोठं ना, तर इथे चक्कर बिक्कर लावायला आणि इकडे एवढं सगळं असतं ना, म्हणून आवडतं. मग जेवढं इथं असतं तेवढं तर मुंबईला नसतं. आणि आज होळीनंतर आज रंगपंचमी आहे. मग तू काय करणार रंगपंचमीला? मी आहे ना घेणार पिचकारी आणि लोड करायचा आणि लोड करून हेडशॉट फट्टसे. हा, फट्टास हेडशॉट. आणि मग तुला पण आम्ही कलर लावणार. मग तू रडणार नाहीस ना कलर लावल्यावर? नाही, एक स्नायपर सोबत एक मशीन गन. ओके. आणि तू पण रडणार आहे ना? आम्ही तुला कलर लावणार, अजिबात नाही रडणार. त्याच्यासोबत टाइम बॉम्ब. तुला आम्ही अवतार करणार, तू रडणार नाही ना? चालेल. अवतार बनवणार ना मी स्वतःला डॉंकी बनवेल. आणि बघा जिजा पण आले. जिजा कशी आहे? जिजा इकडे. अरे जिजा, अरे बोल आहे ना. जिजा लाजले. आणि तर मित्रांनो, ब्लॉग पुढे बघत राहा. आणि संध्याकाळी रंगपंचमी पण असणार आहे. तुम्ही माझ्या आधीचे आमच्या बिल्डिंगमधल्या होळीचे आणि रंगपंचमीचे ब्लॉग बघितले असतीलच. आता मी गावी आलोय आणि आज गावची रंगपंचमी आहे. मुंबईला असते धुलीवंदन, आणि आज गावची रंगपंचमी ती पण असणार आहे. खूप धमाल असणार आहे. आणि मी मामाला सांगितलं टाइम बॉम्ब आणि एक सोबत आहे ना आयटम बॉम्ब. सोबत आयटम आण बोलतो मामाला. मामाला सोबत आयटम आणा सांगितलं. पण आता काही पुढच्या महिन्यात मामाचं लग्न ना, मामी येणार. मग तुझे लाड नाही होणार आहेत कदाचित, असणार आहेत. आणि मामीने मला स्वतःच फोन करून सांगितलं. काय सांगितलं की तुझे लाड नाही करणार आहे. अहो यार, दादा काय काय बोलला, तू पण बोल काहीतरी. तुम्ही ते बघताय तनू देवीची पालखी बसायला मस्त तिने गालीच्या टाकला इकडे. आणि आता ती फुलांची रांगोळी काढते. अजून तिची स्वतःची तयारी बाकी आहे, तरी ती देवीसाठी तिने पहिलं प्राधान्य दिलं आहे.
आमच्या दारी आता आमच्या नवलादेवीची पालखी आली आहे. गणपतीची पूजा करतात. त्याच्यानंतर आम्ही सर्वजण नमस्कार करू. आमच्या घरातल्या सर्व महिला देवीची ओटी भरतील, मग गाराणी बोलली जातील आणि मग पालखी इथून पुढच्या घरात जाईल. झोपतो काय हे बाप्पा कुठे आलाय? बाप्पा इथे बसा या. घराच्या उतरणीची काय पूजा अर्चाची आपण मान्य करून दे. तसा तिथला स्वभाव ठेवू नको. आता त्यांना सुखपती लाभून मित्रांनो, अशा प्रकारे आई नवलादेवी, देव रवळनाथ आणि देवी पावनाई याची पालखी आमच्या दारात आली. जवळपास 1 तास ती आमच्या दारात होती, पण खूप बरं वाटलं. सर्व घरातल्या काकींनी, श्वेताने तिची ओटी भरली, गाराणी घातली गेली. जी गाराणी पूर्ण झाली ते नवस जे पूर्ण झाले ते पण फेडले गेले. खूप बरं वाटलं आणि आता ती पुढच्या घरात गेली आणि आता तिचं आगमन पुन्हा एकदा पुढच्या वर्षी शिमग्याच्या काळात होईल. तोपर्यंत आपण असे तिचे आशीर्वाद ठेवून वर्षभर सुखात आनंदात राहायचं. हवेन कसं वाटलं? बाप्पा ना घरी हव्यान कंटाळला थोडा, खूप गरम झालं आता. आणि आत्ता हा मला पालखीचा भाग आता संध्याकाळी असणार आहे रंगपंचमी गावची, तर ती बघायला सुद्धा या ब्लॉगमध्ये स्टे ट्यून राहा. तो काय तो सार्थक घरी रंगपंचमीची तयारी चालू. फट्ट से हेड शॉट. मित्रांनो, अशा प्रकारे रंगपंचमीला सुरुवात केलेली आहे. मुंबईच्या रंगपंचमीचा व्लॉग तुम्ही बघितला असेल, नसेल बघितला तर जाऊन माझ्या चॅनलवर व्हिडिओ लिस्टमध्ये रंगपंचमी 2024 आहे, नक्की जाऊन बघा. आणि आता ही गावची रंगपंचमी असणार आहे. फट्ट से हेड शॉट. कमरेच्या खाली मार. अरे भांडी चिपकली. आणि आता काय? आणि अजिबात रडायचं नाही. मला प्रॉमिस कर, मी रडणार नाही. प्रॉमिस कर.
प्रॉमिस बघ व्हिडिओ व्लॉग मध्ये टाक हात मिळव काय किती पण कलर केला तरी किती पण कलर मी तुम्हाला अजून कलर लावणार पण मी राहणार अजून कलर लावणार पण मी रडणार बघ मी व्लॉग केलाय नंतर लोक तुला हसतील मग तसा राहू दे बसून तिथे जोरात मारा जवळ कुठतच नाही रे पायाला मारायचं तर नेक्स्ट टार्गेट आहे हे तोंडात तोडू नका मारू अरे कमरेत किडनॅप फेल होतील अरे बाबा लग्न आहे ना अरे फुल काउंटर स्ट्राईक सुरू आहे इकडे रडायचं नाही रडायचा ना बुरा न मानो अवतार है होली है अवतार इकडे बघ अवतार डोळे बंद कर आपण ठरवलं ना रडायचं नाही होली है होली है इकडे इकडे हे बाहेर जाऊया का इथे शूटिंग मध्ये काढो घेते भयागला नका मला हवाय पण थोडाला थोडंच लावतोय कानात नको टाकू कानात टाकतो अरे कानात टाकतो थोडासा पकड जरा कॅमेरा खाली पकड त्याला लावतो थोडा सुद्धा का थोडा जरा हा मग तुला तेच लावत होतो अरे नाही जात ना कोण नको नको घाबरतोय रे हा बस वैभव बस थँक्यू अरे इकडे एकदा उजेडा जरा मस्त दाखव त्याच्यावर नको भरत तुला आपला खराब बोलता दाखवतेच रे आम्ही देतो तुला अरे मला तर दाखव चार स्प्रे घे रे वाट लागतो अरे भैया लोकांना भैया आहे काय तू नका काय मशेरी लावतो हे असं भैया कलर गेले
तर मित्रांनो अशी धमाल चालू आहे रंगपंचमीला आणि त्या श्रेयस रडतोय. हा प्रारंभ रडतोय. याला बोललेलो रडायचं नाही आणि शेवटी तू रडलास. मग काय रडतोस तू? इथे आमचा रंग तोंडाला लावायचा नाही चाललाय, भरवायचा चाललाय. पडणार पडणार पडणार. अवतार बघा. हा रडला. अव्या अव्या
कसं वाटतं होईल काय हा एलियन आम्हाला घ्या काकीला रंग होळी हॅपी होली. कोविड स्माइल माझ्या दादांचं राज कोलगेट. ना चालतात ये इकडे राहता रे वैभव. तरी होती आमची पालखी. ती आता आमच्या वाडीतली सर्व तिन्ही घरं घेतली गुरववाडीतली आणि आता ती इथून मांडावर जाणार. मांडावरनं ती देवळात जाणार आणि ती रूपं पुन्हा सगळी देवळात घेऊन देणार आणि अशा प्रकारे पालखी सोहळा ची सांगता झाली आज. गेला त्याचा तोंडाचा. शिट यार काय बघ केलं तिचं. शी वन साइड तिला काय शी यार झेंडा केला तिला चालू. माझ्यानं लावलं. अरे माहिती आहे रे बातू बघ चेहरे हळूच ना. हे नाही लावणार का नाही. नाही का थोडा नीट लाव थोडासाच लावा इकडे. डोळ्यात जर म्हणून बोलतोय. हा अरे नाही डोळे बंद कर. डोळे इकडे मग असं लावून घेणार. तू हळू लावणार. ते काय रावडी कलर नाही लावणार. त्यांना कळतं. हिला लाव मामीला लाव थोडासा. नाही तो नीट लावणार. तो नीट लाव. टिक्का लाव फक्त. तर मित्रांनो अशी होती आमची रंगपंचमी. आम्ही फुल मजा केली. अंगणापासून खळ्यापर्यंत कोटीपर्यंत सगळीकडे आमची धमाला चालू आहे. एल्विश बाईला पण लय रडवलाय नुसतं मी रडणार नाही. तर आजचा व्लॉग रंगपंचमी वाला तुम्हाला कसा वाटला आणि पालखी वाला सुद्धा ते नक्की कळवा कमेंट सेक्शन मधून. आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे मिलिंद वर्सेस. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्लॉग. भेटू पुन्हा. हॅपी होली.